नोटबंदीच्या निर्णयाला 50 दिवस उलटून गेले तरी परिस्थिती बदललेली नाही। या निर्णयामुळे नागरिकांचे आतोनात हाल होत असल्याचा आरोप करत या निर्णयाचा निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना निवेदन देण्यात आले। नोटबंदीच्या निर्णयाला 50 दिवस उलटून गेले असले तरी परिस्थिती बदललेली नाही। या निर्णयामुळे नागरिकांचे आतोनात हाल होत असल्याचा आरोप करत या निर्णयाचा निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना निवेदन देण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली। काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाने यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये पक्ष निरीक्षक प्रताप दुधाड, नगरसेवक दीप चव्हाण, उबेद शेख, सविता मोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। यावेळी घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता। आमचा नोटबंदीला विरोध नसून योग्य त्या उपाययोजना करून हा निर्णय घ्यायला हवा होता, असे आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले। जिल्हा काँग्रेस, अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवा दल या सगळ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी केंद्र सरकारनं आणि मोदी सरकारनं घेतलेल्या नोटाबंदीच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे एल्गार आंदोलन आज या ठिकाणी करण्यात आलं। गेल्या 50 दिवसापासून आपल्या देशातल्या सर्वसामान्य माणसाचं अतिशय मोठे हाल या सगळ्या नोटाबंदीमुळे झाले। अनेक लोकांना आपल्या स्वतःचे कष्टाचे पैसे घेण्यासाठी सगळ्यांना रांगेत उभं राहायची पाळी आपण अनेक ठिकाणी आजही पाहतोय। विशेषतः ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचे अतिशय मोठे हाल या सगळ्या संदर्भात झालेले आहेत। तो याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला। सेवा दल अध्यक्ष, युवक काँग्रेसचे अध्यक्ष, आमच्याकडं AICCने 2 आमचे जे प्रवक्ते जे नेमलेले होते ते प्रतापजी दुधात आणि त्याचप्रमाणे आमचे दुसरे निरीक्षक जे नेमलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनी आमचे अन्सारी साहेब हे या ठिकाणी गेल्या 5-6 दिवसापासून हा पूर्ण एक महिलांच्या संदर्भातला काल झालेला तो आंदोलन, थालीनाथ यांच्या संदर्भातला मालीवाडा बेस या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळून पूर्ण मालीवाड्यात आम्ही त्या ठिकाणी यांच्या प्रतापभाई आणि अन्सारी साहेबांच्या नेतृत्वाखाली व AICCने आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने दिलेल्या सगळ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आज तो कार्यक्रम देशभरामध्ये काही ठिकाणी 7 तारखेला, काही ठिकाणी 8 तारखेला, 8 तारखेची सुट्टी, काही ठिकाणी 9 तारखेला अशा देशभरात महाराष्ट्रात आणि सगळ्या राज्यामध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली नोटाबंदीच्या निर्णयाला मोदी सरकारने घेतलेल्या त्या निर्णयाच्या विरोधात अशी आंदोलनात आम्ही या सरकार करण्यात आलेले आहे। म्हणून आपल्याला माहिती आहे का मोदी सरकारने जितके आश्वासन दिलेले होते आणि जितके दिवस मागितलेले होते त्यांनी सांगितलेलं होतं, पण आपण पाहिलं का 50 दिवसानंतर सुद्धा या देशामध्ये पूर्णतः पैसा हा रिझर्व्ह बँकेमध्ये जमा झाला आणि काळा पैसा आणि काळा नोट आणि काळा धंदा हा कुठं सापडलेला नाही। त्यांचा हा फोल झालेला आहे। त्यांनी दिलेले सर्व प्रकार आज फसवणूक झालेले। त्याच्यामुळे शेतकरी, गरीब, मध्यमवर्गीय, त्याचप्रमाणे आमचा व्यापारी वर्ग, छोटा व्यापारी वर्ग, हातावर पोट भरणारा व्यापारी, हे सगळ्या लोकांच्या आजच्या मितीला खूप त्रास झाला। नोटबंदी विरोधात राज्यात काँग्रेस पक्षाने आंदोलन करण्यास सुरुवात केली असून नगर शहरातही काँग्रेस आक्रमक झाले आहेत। प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर।